नमस्कार. आज 3 डिसेंबर 2024 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज ॲडव्हर्टाईज आहे, स्किप करू शकता. त्यानंतर ती नेक्स्ट पेजवरती पण ॲडव्हर्टाईज स्किप करा. नेक्स्ट न्यूज आहे पहा. मुख्यमंत्री घोषणा उद्या. शपथविधीच्या पूर्वसंध्येला भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक. सीतारामन रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती. त्यानंतर नेक्स्ट न्यूज. संसदेतील कोंडीवर तोडगा. संविधानावरील चर्चेवर सर्वपक्षीय सहमती. आजपासून सुरळीत कामकाज होण्याची अपेक्षा. आपलं संसदेचं हिवाळी अधिवेशन कधीपासून चालू झालेलं आहे पहा. 25 नोव्हेंबरपासून चालू झालेलं आहे. त्यानंतर आज तारीख आहे 3, म्हणजे जवळपास 7 दिवस अगदीच वाया गेलेली आहेत. अधिवेशनामधील 7 दिवस जर चर्चाच नाही झाली तर मग चांगल्या पद्धतीची कायदे वगैरे केव्हा बनतील, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे संसदेची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ना, दिवसेंदिवस खालावत चाललेली आपल्याला पाहायला येत आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. शेकडो धरणांचे पाणी नियोजन अधांतरी. मराठवाडा वगळता राज्यातील सिंचन आरक्षणावरही परिणाम त्याचा झालेला आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर फेंगल चक्रीवादळानंतर तमिळनाडू, केरळ, कर्नाटक पावसाने झोडपले आहे. तमिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील उतारनगरी भागात बस व गाड्यासह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं हे चित्र आहे पहा. अगदी फेंगल चक्रीवादळ हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं. त्यानिमित्ताने ही न्यूज मी घेतलेली आहे. ओके. नेक्स्ट न्यूज आहे पहा. प्राध्यापक भरती पुन्हा लांबणीवर. राज्यपाल कार्यालयाच्या विद्यापीठांना सूचना. शैक्षणिक कामकाजावरही याचा परिणाम होत आहे. व पहा, नुकतंच 1200 पदांना मंजुरी देण्यात आली होती, जे अकृषी विद्यापीठे आहेत. पण राज्यपाल कार्यालयाने परत एकदा ते पत्र मागवलेलं आहे. जे 1200 जी प्राध्यापक भरती होती ती परत एकदा रखडलेली आपल्याला दिसून येते. डन. त्यानंतर पहा, मी हायलाईट केलं होतं सर्व बातम्या, पण आता आय थिंक ते सेव्ह नाही झालं, सॉरी फॉर दॅट, पण ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे. मराठवाड्यातील शैक्षणिक गुणवत्तेची घसरगुंडी. साधे शब्द न वाचता येणारे 33% विद्यार्थी आहेत आणि 99 पर्यंतची अंकज्ञान नसणारे 31% विद्यार्थी आहेत. व अगदी मी ही जी गुणवत्ता आहे किंवा हे जे सर्वे आहे ना, याच्याशी परिपूर्णरित्या सहमत आहे पहा. कारण अगदी मी पण मराठवाड्यातून येतो व अगदी जर तुम्ही जिल्हा परिषद शाळेची जर गुणवत्ता पाहिली, अशीच परिस्थिती शाळांमधील पाहायला येते पहा. ओके. म्हणजे खूप गुणवत्ता खालावलेली आहे पहा. मराठवाड्यातील 12,285 जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्वेक्षणानुसार पहिलीमधील 33.73% विद्यार्थ्यांना साध्या शब्दांचे वाचन करता येत नाही. नांदेडमध्ये हे प्रमाण 37%पेक्षा अधिक आहे. त्यासोबतच पहा, दुसरीतील गुणवत्ता तपासताना वाचनातील गती तपासण्यात आली आणि त्यातही 30% मुले वाचन न करता येणारी होती. तिसरीमध्येही वाचन न करता येणाऱ्या मुलांची संख्या 28.28% आहे. संभाजीनगरमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. संभाजीनगर आणि नांदेड हे 2 जिल्हे अगदीच पुढे असलेलं पाहायला मिळतात. व जर तुम्ही हे झालं जिल्हा परिषदची आकडेवारी, व त्याच्याच बाजूला जर तुम्ही इंग्लिश स्कूल जर पाहिलात, जे की प्रायव्हेट शाळा वगैरे आहेत, त्यांचं LKG UKG वगैरे असेल, तिथूनच अशा पद्धतीने हे संख्याज्ञान वगैरे असेल. त्यानंतर त्यांना शब्द वगैरे संपूर्ण ते बोलू शकतील. पण जिल्हा परिषद शाळेची ही अवस्था कशामुळे झाली यावर खरंच विचार करणं परत एकदा गरजेचं आहे पहा. अन्यथा जर हीच जर स्थिती राहिली ना, तर अगदी पहा, विद्यार्थी शिक्षित असून पण अशिक्षित असल्यासारखाच भासतीत राहील. कारण 33% विद्यार्थ्यांना साधे शब्द वाचता येत नाहीत व 99 पर्यंतची उजळणी पण 31% विद्यार्थ्यांना येत नाही. याच्यापेक्षा दुर्दैव आपल्या शालेय शिक्षण संस्थेचं दुसरं कोणतंही असू शकत नाही पहा. व हे संपूर्ण जे विद्यार्थी संस्था वगैरे आहे ना, ही ग्रामीण भागातील आहे. ओके. हे संपूर्ण चित्र ग्रामीण भागातील आहे. कारण जिल्हा परिषदवरती जर आज निर्भर कोणाचा असेल तर संपूर्ण ग्रामीण भागाचा आहे. ओके. त्यामुळे खरंच शासनाने थोडंसं विचार करणं याबद्दल, किंवा जे शालेय शैक्षणिक धोरण आहे त्याबद्दल विचार करून जिल्हा परिषद शाळांची मान्यता, त्यासोबतच जे इंग्लिश स्कूल आहेत त्यांचं कॉम्पिटिशन कशा पद्धतीने ठेवायचं याबद्दल विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे, किंवा काळाची गरज आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर पुढे चला. बांगलादेशात शांती सेना पाठवावी. ममता बॅनर्जी यांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाची विनंती. आता हे शांतीसेना काय आहे, तर अगदी आपण श्रीलंकेमध्ये राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये पाठवलेली होती आपण. म्हणजे अगदीच गृहयुद्ध झाल्यानंतर आपण पीस कीपिंग फोर्सेस तशा पद्धतीने पाठवले होते. पण रॉ आणि इंडियन मिलिटरी या दोघांमध्ये पहा ताळमेळ बसलं नाही. त्यामुळे अगदीच तेच आपल्याला बॅकफायर केलं होतं. व त्याच दरम्यान पहा, राजीव गांधी यांचं निधन पण त्याच कारणांनी झालेलं होतं. मग अगदी ममता बॅनर्जी यांची मागणी आहे की बांगलादेशमध्ये तुम्ही शांतीसेना वगैरे पाठवावी. आता पहा, शांतीसेना पाठवायचं तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अगदी त्यांचा जो सार्वभौम राष्ट्राचा जो निर्णय आहे ना, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतो. व आपण कसं आहोत, शांतीप्रिय नेशन आहोत. ओके. त्यामुळे आपल्याला तरी हे अद्याप काही दिसत नाही आहे चित्र. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, संविधानातील संकीर्ण तरतुदी. संविधानातील 19वा भाग तांत्रिक स्वरूपाचा आहे, मात्र अनेकदा तांत्रिक बाबी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. आता संविधानातील जर भाग 18 पाहिला तर आणीबाणी आता संपलेला आहे. त्याच्यानंतर येतो भाग 19 361 ते
367. आता पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी भारतीय संविधान घेऊन येऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण अगदीच पहा, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण 361 ते 367 हे कलम पाठांतर करणार आहोत. त्यामुळे प्लीज सर्वजणांनी 361 ते 367 ही कलम थोडेसे पाहून या. ओके, म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला सांगता येतं. बाकी पहा, याच्यामध्ये जास्त काही डिटेल वगैरे दिलेलं नाही आहे त्यांनी. पण हां, आता पश्चिम बंगालचा तसा इश्यू झालेला होता, पण यामध्ये लिगॅलिटी चेक केली जाऊ शकत नाही. बरोबर आहे. त्यानंतर परत आजच्या लेक्चरमध्ये पण आलेला आहे पहा, राष्ट्रपतींचा बोमई खटला. बोमई खटल्यामध्ये राष्ट्रपतींनी जो निर्णय घेतलेला आहे ना, त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू करता येतं का, याबद्दल निकाल दिला होता. व 1980ची केस तुम्ही आठवा, एव्हरीथिंग इन इंडिया इज अंडर ज्युडिशियल रिव्ह्यू. बरोबर आहे. मग त्यामुळे प्रेसिडेंटनी एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर त्याला पण आपण काय करू शकतो, ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येऊ शकता. डन. राज्यसेवा 2024 परीक्षेला हा प्रश्न आलेला होता, राज्यसेवा पूर्व परीक्षा. ओके, त्यानिमित्ताने हा खटला थोडासा लक्षात ठेवा व आपण योग्य ट्रॅकवर आहोत हे लक्षात ठेवायचं आहे फक्त. बाकी 361 ते 367 जे कलम आहेत ना, ते तुम्ही आजचं होमवर्क असेल, तुम्ही हे वाचून या. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याला कंटिन्यू नक्की करणार आहोत. ओके, मी कलम ते तुम्हाला समजावून सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन उद्याच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर आयोग निष्प्रहता दाखवून देण्याची संधी निवडणूक आयोगास गेल्या 2 वर्षात अनेकदा मिळाली, पण आयोगाने मातीच खाल्ली, असं लेखकांचं म्हणणं आहे. आता नेमकं पाहूयात काय आहे प्रकरण. तर पहा, आपल्याकडे अगदी बोललं जातं पहा, की न्याय नुसता करून चालत नाही, तो केला जात आहे असे इतरांचंही दिसणे तितकेच आवश्यक असते, असे न्यायपालिकेविषयी म्हटले जाते. बरोबर आहे. म्हणजे पहा, फक्त न्याय देऊन तुम्हाला चालत नाही, तर तुम्ही न्याय खरंच केलेला आहे हे पण तुम्हाला दाखवून द्यावं लागतं. बरोबर आहे. त्यानंतर मला सांगा, आपला 1947 पासूनचा इतिहास आहे. बरोबर, म्हणजे स्वतंत्र भारताचा इतिहास. मग ह्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये तुम्ही आजपर्यंत किती निवडणूक आयुक्तांना ओळखता चांगले काम केलं म्हणून? तर अगदी फक्त एकमेवच नाव आहे पहा, TN सेशन. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना सुकुमार सेन पण आठवत असतील, पण ते पहिले निवडणूक आयोग होते म्हणून पहिले निवडणूक आयुक्त होते म्हणून त्यांनी आठवत असतील. बाकी सर्वांच्या मनामध्ये घर कोणी केलेलं आहे किंवा अगदी सर्वांना माहिती कोणाविषयी आहे, तर फक्त TN सेशन यांच्याविषयी माहिती आहे. बरोबर. मग TN सेशननी असं काय केलं की ज्यामुळे आपला त्यांची नाव वगैरे लक्षात राहिली? तर अगदी पहा, TN सेशन यांनी कोणालाही न घाबरता, त्यांना पहा पदाचा कालावधी त्यांना मिळालेला होता 6 वर्षाचा. बरोबर. व अगदी भारतीय संविधानामध्ये 324 ते 329 हा प्रश्न पण आलेला होता आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला. बरोबर. ह्या अंतर्गत पहा, 6 वर्षाचा कालावधी व तो पण ना स्वतंत्र कारभार दिलेला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला. ओके, आणि दिवाणी न्यायालयाचं स्वरूप पण आहे. निवडणूक आयोगाला. म्हणजे काय, क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे निवडणूक आयोग. अगदी ज्यावेळेस निवडणुका चालू असतात ना, त्यावेळेस सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट कोणतंही कोर्ट इंटरफेअर करू शकत नाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला, आर्टिकल 329 नुसार. बरोबर आहे. मग पहा, अगदी एवढी जास्त पॉवर कोणाला दिलेली आहे? निवडणूक आयुक्तांना दिलेली आहे. मग त्याचा खऱ्या अर्थाने परिपूर्ण वापर कोणी केलेला होता? 1990 ते 1996 दरम्यानच्या काळामध्ये TN सेशन यांनी. ओके, रात्री 10च्या नंतर कोणालाही प्रचाराला बंदी वगैरे तर त्यांनीच आणलेलं आहे. व्होटर ID कार्ड जे आहेत ते त्यांनीच आणलेले आहेत. ओके, म्हणजे संपूर्ण इलेक्शन रिफॉर्ममधले जेवढे रिफॉर्म आज तुम्हाला दिसत आहेत ना, ते फक्त एका व्यक्तीमुळे आले होते, ते आहेत TN सेशन. ओके, ते पण IAS होते. मग त्याच्यानंतर त्यांची पोस्टिंग मिळालेली होती त्यांना निवडणूक आयुक्त पदाची. ओके, त्यामुळे IAS काय असतात हे तुम्हाला अगदीच TN सेशन यांच्याकडून नक्की पाहू शकता तुम्ही. ओके, आता अगदी यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पहा, मेन्स आन्सर रायटिंगमध्ये इथिक्स ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहिता, त्यामध्ये जशा पद्धतीने प्रभावित करणारी जर नावं लिहिलात तुम्ही, तर अगदी चांगल्या पद्धतीने मार्क मिळतात. ओके, तर पहा, TN सेशन यांचं नाव आपण पाहिलं. मग TN सेशन यांनी जे काही निर्णय घेतले किंवा कणखर आणि ताठ पद्धतीने निर्णय घेतले, त्यामुळे आपण त्यांना ओळखतो. पण सध्याचं निवडणूक आयोग तुम्हाला आठवत आहे का? किंवा तशा पद्धतीने ताठ निर्णय घेतले तसं आठवत आहे का? तर बिलकुल आठवत नाही आहे. पहा, मी याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण म्हटलेलं आहे, आता पण सदैव ते म्हणत असतो की पहा, ज्यावेळेस जनरल इलेक्शन होते आपले, लोकसभेचे ज्यावेळेस इलेक्शन चालू झाले ना, त्यावेळेस अगदी धर्माबद्दल वगैरे जरी कोणी बोललं तरी आता अगदी पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलू द्यात किंवा राहुल गांधी बोलू द्यात, ह्या दोघांनी बोललेले आहेत. हे दोघं पण काय स्टार प्रचारक होते. नरेंद्र मोदी BJPचे स्टार प्रचारक व राहुल गांधी INCचे स्टार प्रचारक. बरोबर. ह्या दोघांनी बोलल्यानंतर ह्या दोघांना नोटीस पाठवणं गरजेचं होतं. पण त्यांनी कोणाला नोटीस पाठवली? डायरेक्टली BJPचे जे अध्यक्ष आहेत त्यांना तिथं नोटीस पाठवली व INCचे जे अध्यक्ष आहेत त्यांना तिथं नोटीस पाठवली. बरोबर आहे. आता याच्या पूर्वीचं जर तुम्ही उदाहरण घेतलात ना, तर बाळासाहेब ठाकरे यांनी पण हिंदुत्ववादी म्हणजे प्रचारामध्ये त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचा थोडासा प्रचार वगैरे करण्याचा प्रयत्न केला होता. तर अगदी तत्कालीन निवडणूक आयोगाने काय केलं होतं पहा, त्यांच्यावरती
बंदीच घातलेली होती, म्हणजे त्यांचा मतदानाचा अधिकार होता ना, तो मतदानाचा अधिकारच काढून घेतलेला होता बाळासाहेब ठाकरे यांचा. ओके, म्हणजे अगदी निवडणूक आयोगास तेव्हा कणा होता, पण आता तो कणा राहिलेला आपल्याला दिसत आहे का? अगदी यांनी नोटीस पाठवली बीजेपीला किंवा INCच्या अध्यक्षांना, पण त्यांनी अगदीच त्यांच्यासोबत न्याय वगैरे केला आपल्याला पाहायला मिळालं का? किंवा त्यांच्यावरती काही दंड वगैरे ठोठावला का धर्माबद्दलचे वगैरे विधान केल्यामुळे इलेक्शनच्या प्रचारामध्ये? तर काहीच नाही आहे ना. ओके, आता विधानसभेचंच नुकतंच घ्या, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पण आपल्याला तशा पद्धतीने नारे वगैरे भरपूर पाहायला मिळाले, पण अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती कारवाई जशा पद्धतीने झाली होती की तुमचं डायरेक्टली मतदानाचं कार्डच आम्ही कपात करू, तर तसं काही ॲक्शन वगैरे तर झालेली दिसली का तुम्हाला? तर बिलकुल नाही आहे. ओके, इवन FIR बद्दल पण काहीच नाही आहे आपल्याकडे. पहा, भरपूर म्हणजे ह्या ज्या इलेक्शनमध्ये ना भरपूर पैसे वगैरे सापडले, पण त्याचं पुढे काय झालं याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. त्यामुळेच म्हटलं ना, तुम्ही न्याय करून चालत नाही फक्त, किंवा न्याय देऊन चालत नाही, तर न्याय होत आहे आपल्या समाजात हे पण दाखवून द्यावं लागतं. पण सध्याचं जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे ते तशा पद्धतीने वागत आहे का? तर बिलकुल वागत नाही. आता हे जे विचार मी मांडतोय हे माझे विचार नाही आहेत, तर लेखकांनी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. ओके, व आर्टिकल 19चा वापर त्यांनी केलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता, नाहीतर एखाद्या विद्यार्थ्याला इतर राग पण येऊ शकतो. ओके, मग त्याचं नेमकं कारणच ते मी म्हटलं ना, TN सेशन यांना आपण ओळखतो, पण सध्याला दुसरं कोणतं नाव वगैरे तुमच्या लक्षात आहे का? तर बिलकुल नाही आहे. पहा की तटस्थ मानेने वगैरे कोणी काम केलं आपलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये तर दिसत नाही. आता पहा, सध्याला निवडणूक आयोग जे आहे ना, त्यांच्यासमोर भरपूर वेळा अशा पद्धतीने संधी आलेल्या होत्या. पहा, कारण महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन, त्यानंतर हरियाणा इलेक्शन, त्यासोबतच पहा लोकसभेचे इलेक्शन. आता लोकसभेच्या इलेक्शनवेळी महाराष्ट्राची किती 7 टप्प्यामध्ये तिथं निवडणूक तर पहा, संपूर्ण लोकसभेचे जर इलेक्शन जर तुम्ही पाहिलं तर तिथं 7 टप्प्यामध्ये तिथं घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला, बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण लोकसभेचे इलेक्शन टप्प्याटप्प्यांनी घेतलेली होती, पण ज्यावेळेस तुमची विधानसभेची बारी येते ना, विधानसभेमध्ये एकाच टप्प्यामध्ये सगळेजण ऑल आउट केलेले होते, बरोबर आहे. मग असं का करत आहे आयोग? त्यानंतर झारखंडमध्ये 2 वेळा त्यांनी घेतलं, परंतु महाराष्ट्र विधानसभेची एका टप्प्यातच सगळ्यांना ऑल आउट केलं. मग हे कुठेतरी चुकत आहे. ओके, म्हणजे तटस्थ पद्धतीने निवडणूक आयोगाने कारभार करणं खूप गरजेचं आहे, हे आपलं इथं बेसिकली दिसतं. त्यानंतर हरियाणाच्या इलेक्शन, आता तुम्ही 2009 पासून जर पाहिलात ना, तर हरियाणा आणि महाराष्ट्राचे इलेक्शन दोन्ही एकत्र वेळी व्हायचे, पण ह्यावेळेस असं काय झालं की डायरेक्टली पहिल्यांदा हरियाणाचे इलेक्शन झाले, मग त्याच्यानंतर महाराष्ट्राचे इलेक्शन झाले. मग हे कुठेतरी पहा, निवडणूक आयोग योग्य पद्धतीने कारभार करत नाही, हे थोडंसं विरोधी जनतेला पण तिथं लक्षात येतं. ओके, त्याच्यानंतर आता निवडणूक आकडेवारीचा पण इथं एक निवडणूक आयोगाची जी आकडेवारी आहे ती तिथे देण्यात आलेली आहे. पहा, आता अगदीच 18 मिनिट 23 सेकंदासाठीची आकडेवारी जर पाहिला तुम्ही, तर बहुतांशरित्या तिथं वाढ झालेली आहे असं तिथं बेसिकली सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी 7 ते 8 दरम्यान किती आकडेवारी होती, मतदान किती पार पडले, हे संपूर्ण म्हणजे 74 लाख मतं जी पडलीत ना, त्याच्या आकडेवारीबद्दल इथं संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे विरोधक जे आहेत ते निवडणूक आयोगावरती टीकास्त्र करत आहेत. मग पहा, निवडणूक आयोगाने पण ना 74 लाख जी मतं आहेत ते कशा पद्धतीने पडली हे उघडकीस आणून देणं गरजेचं आहे. आणि आता होणार काय आहे पहा, निवडणूक आयोगाचा जो विश्वास आहे दिवसेंदिवस कमी होत जाईल. त्यानंतर इथं पण तेच दिलेलं आहे. पहा, निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. आता यानंतर ही सातत्याने याचिका दाखल होणार असतील तर सर्वोच्च न्यायालयाने काय करणे अपेक्षित आहे? म्हणजे पहा, याच्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की EVM वरतीच काय आपल्या इलेक्शन वगैरे होतील, पण आणखीन जर त्याच याचिका जर येत असतील तर सुप्रीम कोर्टाला पण तिथं थोडंसं विचार करणं खूप गरजेचं आहे की बाबा नेमकं हे याचिका का येत आहेत. ओके, कारण अगदीच जर निवडणूक आयोगाचा जर विश्वास अशा पद्धतीने जर कमी होत असेल तर हे लोकशाहीसाठी खूप घातक आहे. आता तुम्ही आठवा, पूर्वीचं एक लेक्चर घेतलेलं होतं आपण, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामधील रिफॉर्म का घेणं गरजेचं आहे. मग त्या दिवशी मी म्हटलं होतं, पहा, डेमोक्रेसीचा श्वास कशा पद्धतीने येतं किंवा डेमोक्रेसीचं जे हर्ट आहे ते कशात लपलेलं आहे, तर इलेक्शनमध्ये लपलेलं आहे, बरोबर. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मग ते हर्टचं केअरटेकर आहे. मग यासाठीच पहा, आपल्याला काय करणं गरजेचं आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने तटस्थ पद्धतीने कारभार करणं गरजेचं आहे. फक्त न्याय देऊन चालत नाही, तर न्याय होत आहे हे पण आपल्याला त्यामध्ये दाखवून देणं गरजेचं आहे. ओके, मग अगदीच पहा, EVM बद्दल त्यांनी म्हणतात ना, याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी म्हटलेलं आहे की EVM हॅक केलं म्हणतात ना, मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ना डायरेक्टली हॅकथॉन वगैरे तशा पद्धतीने राबवलं पाहिजे युनिव्हर्सिटी लेवलला वगैरे, किंवा जे IIT कॉलेज वगैरे तिथं, व ज्यांनी EVMला हॅक केलं तिथं तशा पद्धतीने बक्षीस वितरण वगैरे ठेवणं गरजेचं आहे. तोपर्यंत जनतेमध्ये विश्वास येणार नाही पहा निवडणूक आयोगाबद्दल. पण सध्याला ते होताना दिसत नाहीये. 2 लाखचं जरी बक्षीस ठेवलं ना तरी विद्यार्थी तशा पद्धतीने हॅक करण्यासाठी प्रयत्न करतील, व खरंच जर ती EVM जर हॅक होत नसेल ना तर ते आपल्यासाठी खूप चांगलं आहे. पण
एकदा विश्वास तरी निवडणूक आयोगाच्या पद्धतीवर दाखवून देणं खूप गरजेचं आहे. पण आता पाहूयात कशा पद्धतीने ती इलेक्शन रिफॉर्म वगैरे होतील का नाही ते. कारण अगदी म्हटलं ना 2 वर्षामध्ये निवडणूक आयोगासमोर भरपूर काही उदाहरणं सेट करता येत होती त्यांना, पण ते सेट होऊ शकले नाहीत. हे एक आपल्या देशाचं किंवा निवडणूक आयोगाचं दुर्दैव आहे व त्यामुळेच आता निवडणूक आयोग जे झालेला आहे ते योगायोग आयोग अशा पद्धतीने त्यांनी नाव दिलेलं आहे पहा. ओके, व अशा पद्धतीने जर निगेटिव्ह आर्टिकल जर लोकसत्तामध्ये किंवा अगदीच जे नॅशनल न्यूजपेपरमध्ये जर येत असतील, याच्यापेक्षा दुर्दैव आपल्या लोकशाहीसाठी काही नाही आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, आता ह्या निगेटिव्ह न्यूज मी काय घेतल्या, कारण UPSC जर आपल्याला विचारली की इलेक्शन रिफॉर्म होणं का गरजेचं आहे, तर आपले ही उदाहरणं देणं गरजेचे आहेत की बाबा निवडणूक आयोगाचा विश्वास कमी कमी होत आहे व दिवसेंदिवस सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन वाढत आहेत कशाबद्दलच्या, EVM बद्दलच्या. मग इलेक्शन फक्त तुम्ही सांगितलात प्रॉब्लेम, पण आता याला काय करायचं आहे, सोल्युशन पण द्यायचं आहे. मग सोल्युशन पण मी दिलेलं आहे की तुम्ही हॅकथॉन वगैरे तशा पद्धतीने कार्यक्रम राबवा, जनतेमध्ये जा EVM पेटी घेऊन की बाबा ह्याला हॅक करतोस का तू, बघ करता येत असेल तर नक्कीच करून दाखव, आम्ही पण तुला बक्षीस देऊ. ही पेटी जे मतपेटी आपण दिलेली आहे, ही जी EVM मशीन आहे ना, ती अगदी कशा पद्धतीने सुरक्षित आहे व तिचा फायदा काय आहे हे पण जनतेला पटवून देणं गरजेचं आहे. अन्यथा पहा विरोधक तशाच पद्धतीने टीकास्त्र करत राहतील व जी जनता आहे त्यांना निवडणूक आयोगावरचा किंवा जे EVM पेटी आहे त्यावरचा विश्वास कमी कमी होतच जाताना दिसणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट कळालेले असतील. त्यानंतर TN सेशन फक्त आपण यांनाच ओळखतो, त्यामुळे अगदीच त्यांना आदरांजली आपण परत एकदा वाहूयात. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. बहुसांस्कृतिकतेचे स्वीकार हवा. आता बहुसांस्कृतिकता हे काय आहे बेसिकली कन्सेप्ट, तर कालच्या लेक्चरमध्ये आपण 1991ला LPG रिफॉर्म झाली हे मी सांगितलेलं होतं, बरोबर. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन ही LPG रिफॉर्म 1951ला भारत सरकारने आत्मसात केली, बरोबर. मग याच दृष्टीवर अनुभवून ग्लोबलायझेशनची जी कन्सेप्ट आहे ना ती संपूर्ण जगभरामध्ये ऑलरेडी पसरलेली होती. त्यानंतर 21वे शतक आलं व डिजिटलायझेशन झालं. ओके, डिजिटायझेशन झालं, यामध्ये तर ग्लोबलायझेशन अगदीच पुढेच गेलेलं आहे, बरोबर. मग आज घडीला जर पाहिलात तुम्ही ग्लोबलायझेशन फक्त आता व्यापारासंदर्भात राहिलेलं आहे का, व्यापार संदर्भात ग्लोबलायझेशन राहिलेलं नाही आहे आता सध्याला, बरोबर. मग कशामध्ये गेलेलं आहे आता ग्लोबलायझेशन, तर पहा आपले जे स्टुडंट्स आहेत ते कुठे जाऊन शिकतात, अगदी चायनामध्ये जातात, त्यानंतर USA मध्ये जातात, ऑस्ट्रेलियामध्ये जातात, न्यूझीलंडमध्ये जातात, बरोबर. म्हणजे जगाच्या पाठीवर कोणताही देश घ्या त्या देशामध्ये आपले विद्यार्थी जाऊन शिकत आहेत आज घडीला, म्हणजे स्टडीबद्दलचं पण आहे. त्यानंतर कल्चरल एक्सचेंज, आता जशा पद्धतीने मूवी, ओके, शाहरुख खान यांची मूवी डायरेक्टली रशियामध्ये पण चालते, त्यानंतर अगदी साऊथ ईस्ट एशियामध्ये पण चालते. म्हणजे अगदी जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये जर गेला तर शाहरुख खान यांना तशा पद्धतीने तिथं त्यांच्या मूवीजला वगैरे तिथं अगदी प्रसिद्धी वगैरे जास्त मिळालेली आहे, बरोबर. मग हे काय आपलं कल्चरल एक्सचेंज झालेलं आहे. फक्त पहा 1991ला आपण ग्लोबलायझेशन स्वीकारलं, ते कशा संदर्भात स्वीकारलेलं होतं, तर अगदी इकॉनॉमिकल स्वीकारलेलं होतं. पण आज घडीला काय कल्चरल एक्सचेंज पण होत आहेत, बरोबर. मग याच्या पुढे गेल्यानंतर पहा रोजगाराच्या संधी दुसऱ्या देशात आपल्याला जास्त आहेत. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने काय केलं पहा, डायरेक्टली जर्मनीसोबतच करार केला. आय होप तुम्हाला लास्ट इयरचं लेक्चर आठवत असेल. महाराष्ट्र सरकारने जर्मनीसोबत करार केलेला आहे. त्यांना आपण काय पुरवठा करणार आहोत, ड्रायव्हर वगैरे पुरवठा करणार आहोत, बरोबर आहे. म्हणजे जर्मनीमध्ये ड्रायव्हरची संख्या कमी आहे, त्यासाठी महाराष्ट्रातील जे जनता आहे तिथं जाऊन ड्रायव्हर वगैरे बनू शकतील, यासाठी आपण डायरेक्टली त्यांच्यासोबत टाईप केलं. मग हे काय झालेलं पहा, एक्सचेंज होत आहे आता सध्याला, किंवा हे ग्लोबलायझेशनचे फायदे आहेत, बरोबर. मग हा प्रश्न कुठं महत्त्वपूर्ण आहे, तर GS1मध्ये हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण येतो. याच्यापूर्वी पण UPSCने भरपूर प्रश्न विचारले की ग्लोबलायझेशनचे महिलांवरती झालेले इम्पॅक्ट काय झालेत, सांगा म्हटलेलं आहे. त्यानंतर गिग इकॉनॉमीचे इम्पॅक्ट काय, महिलांवरती गिग इकॉनॉमीचा इम्पॅक्ट काय झाला हे पण सांगा, अशा पद्धतीने विचारलेत. मग अगदीच याच्या पुढे गेल्यानंतर असा पण प्रश्न येऊ शकतो की ग्लोबलायझेशनमुळे संस्कृतीवर काय परिणाम झाला, हा प्रश्न नक्की पडू शकतो. मग पहा आत्ताच आपण उदाहरण स्वरूप काय घेतलं होतं, हा आपला प्यारा भारत आहे व इकडे जर USA असेल, हे इथं USA आहे. ओके, USA आपले विद्यार्थी गेलेले आहेत तिथे, बरोबर. तिथे राहण्यासाठी जर विद्यार्थी जातात त्यावेळेस आपलं ते काय कल्चर पण घेऊन जातात, जसं फेस्टिवल आहे आपला दिवाळी. ओके, मग व्हाईट हाऊसमध्ये पण दिवाळी सेलिब्रेट करण्यात आली, त्यानंतर ब्रिटनमध्ये पण करण्यात आली. म्हणजे सगळीकडे दिवाळी हा फेस्टिवल अगदी चांगल्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. मग तो काय आहे, आपलं कल्चरल देवाणघेवाण आहे. पण ह्याच USA ज्यावेळेस दिवाळी सेलिब्रेट झाली त्याच्यानंतर लगेच आपल्याला काय न्यूज दिसल्या की तिथे काही जे आपले इंडियन स्टुडंट्स आहेत ना त्यांचं तिथं मर्डर वगैरे झालेलं आहे, त्या पण न्यूज दिसल्या. मग ह्यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे, आता विद्यार्थ्याचा आपला मर्डर का करण्यात आला असेल बरं, तर अगदीच पहा ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर, पूर्वीचे लेक्चर्स तुम्ही आठवा, डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांनी काय म्हटलं, 100 दिवसामध्ये आम्ही काय करू, जे व्हिसालेस लोक आहेत त्यांना आम्ही परत त्यांच्या मायदेशी पाठवण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी म्हणजे निवडणूक मॅनिफेस्टोमध्येच त्यांनी दिलेलं होतं की आम्ही
विदाऊट व्हिसा जे लोकांना ठेवून घेणार नाही आपल्या देशामध्ये, बरोबर, ज्यांना आपण रेफ्युजी म्हणतो, रेफ्युजींना स्थान नाही USA असं त्यांनी म्हटलेलं आहे, बरोबर. मग जे राईट विंग आहे किंवा तशा पद्धतीची जी विचारसरणी आता सध्याला डेव्हलप होत आहे, त्यामुळे होणार काय आहे पहा, अगदीच जे स्टुडंट्स वगैरे आहेत यांनी आपलं कल्चर तिथं घेऊन जात आहेत, जे इंडियन स्टुडंट आहेत ना ते आपलं कल्चर तिथं घेऊन जात आहेत. मग यामुळे त्यांचं म्हणणं काय, जे USAचे जे फर्स्ट सिटिझन्स आहेत, म्हणजे USAचे पूर्वीपासूनचे जे नागरिक आहेत ना त्यांना काय वाटत आहे की हे भारतीय लोक आल्यानंतर आमची कल्चरल आयडेंटिटी तिथं पुसली जात आहे, यामुळे दुसऱ्या देशातील लोक आमच्या देशात येऊच नाही अशा पद्धतीने तर बेसिकली प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे व ग्लोबलायझेशनला ह्या कुठेतरी इम्पॅक्ट पडत आहे, बरोबर. आपले विद्यार्थी तिथं का गेले तर शिक्षणाच्या चांगल्या सोयीसुविधा तिथं उपलब्ध आहेत, त्यानंतर रोजगाराच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत, यासाठी USA आपले भारतीय लोक गेले. पण USA किंवा अमेरिकनना काय वाटत आहे की भारतीय लोक आपल्या देशामध्ये आलं तर त्यांच्यामुळे आपलं कल्चरल इथं खराब होत आहे, यामुळे त्यांना वापस पाठवा. अशा पद्धतीने इथं काय होत आहे पहा, कल्चरलला थोडेसे वादविवाद होत आहेत. फक्त हे अमेरिकेत नाही आहे पहा, लास्ट इयरला ऑस्ट्रेलियामध्ये तशा पद्धतीने इंडियन स्टुडंटवरती मारहाण झाली होती. बरं, ह्या न्यूज आपल्याला कशामुळे समजत आहेत तर यूट्यूब समजत आहेत. ओके, यूट्यूबमुळे ह्या सर्व गोष्टी समजत आहेत. आता यूट्यूब कशाचं उदाहरण आहे तर अगदीच ग्लोबलायझेशनचं उदाहरण आहे. ओके, म्हणजे आज घडीला आपण जगात इथं बसल्या बसल्या दुसऱ्या देशामध्ये काय चालू हे सर्व पाहू शकतो ना. मग हे काय आहे, ग्लोबलायझेशन आहे. मग आता पहा, या संस्कृतीचा जर ऱ्हास होत असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं अपेक्षित आहे तर अगदीच पहा, आपल्याला बहुसांस्कृतिक होणं गरजेचं आहे. म्हणजे जो विचारसरणी आपण म्हणजे पूर्वीपासूनची जी विचारसरणी आहे ना त्याला कुठेतरी थोडंसं मोकळ्या पद्धतीने सोडणं आता गरजेचं आहे. जसं आता तुम्ही पुणे घ्या, त्यानंतर मुंबई घ्या, हे आपल्या महाराष्ट्रातील मोठ्या सिटीज आहेत, बरोबर. आता पुण्यातलं जर घेतलात तुम्ही तर अगदी पहा, विविध प्रांताचे विविध देशातील लोक वगैरे तिथं लोक म्हणता येणार नाही तर विद्यार्थी तिथं शिक्षणासाठी येतात, बरोबर आहे. मुंबईमध्ये पण तसंच आहे, UP बिहारमधून तिथं रोजगारासाठी येतात, बरोबर. पण मुंबई आणि पुणे या दोन सिटीजनी आपण त्यांना आत्मसात करून घेतलं ना, आपण त्यांना मारतो का तसं की बाबा तू ह्या प्रांताचं त्या प्रांताचं म्हणून तसं मारत नाही आपण. हां, पण याच्या पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर मुंबई मराठी भाषिकांचे म्हणून तशा पद्धतीने वादविवाद झालेले होते. पण आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर तसं आहे का तर नाही, आपण त्यांना कुठेतरी जाऊन स्वीकृत केलंच ना. त्यांना पण आपण बहुसंस्कृती, आपलं आता पुणे मुंबई हे शहर बहुसंस्कृतिक झालेली आहेत. अगदी तसंच पद्धतीने पहा, USA जे ऑस्ट्रेलिया असेल, ब्रिटन असेल, यांना पण बहुसंस्कृती स्वीकारणं खूप गरजेचं आहे. व ग्लोबलायझेशन झाल्यामुळे पहा, बहुसंस्कृती स्वीकारणं हाच एकमेव पर्याय तुमच्यासमोर आहे. आणि आता पहा, जर तुम्ही दुसऱ्या देशांचे आहेत म्हणून तिरस्कार वगैरे जर करत राहिला तर त्या देशाचाच तिथं ऱ्हास आहे. का तसा ऱ्हास आहे तर अगदी आज घडीला तुम्ही पहा, जगभरातील ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे CEO कुठून आहेत, अगदीच इंडियन आहेत, बरोबर. आपण जर भारतीय जाऊन त्यांच्या कंपन्या जर सांभाळत असू तर अगदी त्यांचाच विकास होत आहे ना, बरोबर आहे. एकदम भारतीयांचा पण विकास होत आहे तिथे. पण अगदी USA जी USAची कंपनी आहे त्या गुगल कंपनीला चांगल्या पद्धतीने आपले जे इंडियन्स आहेत ते हाताळू शकत आहेत ना. मग त्यांचा पण कंपनीचा विकास होतच आहे ना. तुम्ही संस्कृतीला घेऊन बसून तसं चालणार नाही आज घडीला ग्लोबलायझेशनच्या फेजमध्ये. ओके, त्यासाठी आपलं काय सांगणं तिथं गरजेचं आहे. शेवटी जाता जाता एवढं तुम्ही लिहू शकता की बहुसंस्कृतीचा स्वीकार करणं खूप गरजेचं आहे आज घडीला, असं तुम्ही लिहायचं आहे. ओके, म्हणजे जिथं जिथं मारहाणीच्या वगैरे ज्या घटना घडत आहेत तशा पद्धतीने जर न्यूजमध्ये आले, तुमचं इंटरव्ह्यू वगैरे जर चालू असेल त्या दरम्यान जर ही न्यूज वगैरे जर असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे की पहा, आपण आता बॅकला तर जाऊ शकत नाही, म्हणजे मागे जाऊ शकत नाही आपण, पण याच्या पुढे कसं जाता येईल यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, बहुसंस्कृतीला आत्मसात करून पुढे जाणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या क्लिअर झालेला असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, अन्वयात आलेला आहे लोकसंख्याबद्दलचा. मग हे लोकसंख्याचं काय प्रॉब्लेम आहे किंवा लोकसंख्याबद्दल लाभांश वगैरे काय आहे हे संपूर्ण ना तुम्ही कालचं लेक्चर एकदा पाहून घ्या. म्हणजे मोहन भागवत यांनी स्टेटमेंट कशा पद्धतीने दिलं व त्याचा इम्पॅक्ट आपल्याला UPSC आणि MPSC कशा पद्धतीने प्रश्न विचारेल हे कालच्या लेक्चरमध्ये मी ऑलरेडी चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं, त्यामुळे मी आता याला स्किप करतो आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, ज्ञानव्यापी मस्जिद ते अजमेर दर्गा खटले कोणासाठी चिंताजनक आहेत. आता हा पण प्रश्न याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. कालच्या पण लेक्चरमध्ये थोडासा रेफरन्स आलेला होता, पण मागचं तुम्ही एकदा व्हिडिओ माझे लेक्चर्स पहा, त्यामध्ये मी टाइम स्टॅम्प पण दिलेले आहेत पहा. मग तिथं अजमेर दर्गा वगैरे जर आलं ना तो तुम्ही लेक्चर अटेंड करून घ्या, म्हणजे तिथं तुम्हाला लगेच समजून येईल की काय नेमकं इश्यू वगैरे झालेला होता. आता मी परत याला लेक्चरला वगैरे घेत नाही आहे, कारण जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना अगदीच समजून आलेलं असेल की मला काय बोलायचं आहे ते. ओके, त्याच्यानंतर पुढे चला पहा, शेवटी विंडफॉल टॅक्स आता रद्द करण्यात आलेलाच आहे. यावर्षीचं जे बजेट होतं त्या बजेटमध्ये सांगण्यात आलं की विंडफॉल टॅक्स आम्ही आता रद्द करणार आहोत. मग आता हे विंडफॉल टॅक्स नेमकं काय आहे ते समजून घ्या तुम्ही. ओके, हा आपला प्यारा भारत आहे. आपल्या देशामध्ये पहा, मुंबई हाय, वसई हाय, इथे काय आहेत, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पेट्रोलियम
म्हणजे नैसर्गिक वायू वगैरे तिथं काढण्याच्या खाणी आहेत, बरोबर. मग नैसर्गिक वायू वगैरे आपला तिथून मिळतो. मग आता अंबानी यांनी इथे भारतामध्ये तेच जर पेट्रोल 100 रुपये पर लिटर अशा पद्धतीने विक्री करत असतील व जगभरामध्ये आता सध्याला युद्धजन्य परिस्थिती चालू आहे, जसं रशिया युक्रेनचं वार वगैरे चालू झालं. मग 2022ला ही स्थिती आली पहा. 2022मध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं, बरोबर. मग हे युद्ध चालू झाल्यानंतर ना तिकडून जी ग्लोबल सप्लाय चेन जी होती ती डिस्टर्ब झाली. ग्लोबल सप्लाय चेन डिस्टर्ब झाल्यामुळे रशिया तेल वगैरे दुसऱ्या देशांना देऊ शकत नव्हतं. त्यानंतर अमेरिका पण जे आहे ना त्यांनी पण काही सँक्शन वगैरे टाकली रशियावरती. त्यामुळे जे मिडल ईस्ट वगैरे कंट्रीज मिडल ईस्ट म्हणतो युरोपियन जे कंट्रीज आहेत ना त्यांना तेलाची गरज भासू लागली पहा. त्यांना एनर्जीची वगैरे गरज भासू लागली, बरोबर आहे. मग एनर्जीची गरज भासू लागल्यानंतर तिथं मागणी वाढली व पुरवठा रशिया कमी झाला. रशिया काय करला, पुरवठा तिथं कमी करू लागला, बरोबर. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाल्यानंतर इथं काय होईल, महागाई वाढेल, बरोबर. मग अगदीच भारतीय चलनामध्ये जर तुम्ही पाहिलात तर पेट्रोलियम तिथं किती रुपये लिटर झालं पहा, 250 रुपये लिटर तिथं पेट्रोल झालं व भारतामध्ये हे पेट्रोल 100 रुपये लिटर आहे. मग मला सांगा अंबानी यांना आता हे पेट्रोल कुठं विकल्यानंतर जास्त नफा कमवता येईल, ओके. तर अगदीच पहा त्यांनी कुठं विकल्यानंतर नफा कमवता येईल, तर अगदी दुसऱ्या देशामध्ये जे युरोपियन कंट्रीज आहेत ना तिथं जर तिथे जर ह्यांनी पेट्रोल जाऊन विकले ना तर तिथं त्यांना 150 रुपयानं नफा जास्त पडणार आहे पहा. मग हे काय करतील, भारत सोडा आपण काय करू दुसऱ्या देशामध्ये जाऊन तिथं पेट्रोल वगैरे विक्री करू असं ते म्हणतील. मग असं त्यांना म्हणता येऊ नये यासाठी काय केलं पहा, भारत सरकारने डायरेक्टली यांच्यावरती काय टॅक्स लावला, त्यालाच म्हणतात विंडफॉल टॅक्स. अंबानी दुसऱ्या देशात पेट्रोल विकू नये जाऊन यासाठी पहा भारत सरकार यावरती लगेच काय करतं 100% टॅक्स लावतं, ओके. मग 100% टॅक्स लावल्यानंतर काय होणार आहे नेमकं हे पहा, ओके. 100 रुपये पेट्रोल लिटर आहे भारतामध्ये, बरोबर. मग ह्याची प्राईस खरी आहे 100 रुपये असं कन्सिडर करा तुम्ही. व हे जर पेट्रोल आपण युरोपियन युनियनमध्ये जर जाऊन विकत असाल तर तुम्हाला याच्यावरती किती 100 रुपये परत एक्स्ट्रा टॅक्स द्यायचा आहे. म्हणजे 200 रुपये इथं तुम्हाला सरकारला द्यायचे आहेत, बरोबर. हे 100 रुपयाची किंमत आणि 100 रुपये तिथं टॅक्स, बरोबर. मग हे 200 रुपये कोणाला द्यायचे आहेत, अंबानीला, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला द्यायचे आहेत. मग अंबानी काय करेल, 250 रुपयाला तिथं जर पेट्रोल विकण्यासाठी फक्त 50 रुपयाच्या नफ्यासाठी यांनी 50 रुपयाच्या नफ्यासाठी हे देश सोडून वगैरे जातील का, तर बिलकुल जाणार नाहीत, ओके. मग ते कुठं भारताचंच पेट्रोल विकतील. अशा पद्धतीने तिथे दुसऱ्या देशात जाऊन आपलं पेट्रोल वगैरे विकू नये यासाठी विंडोफॉल टॅक्स लावला जातो. आता पहा विंडोफॉल टॅक्स लावणं खूप गरजेचं होतं, कारण जर अंबानींनी 100 रुपयाचं पेट्रोल जाऊन दुसरीकडे जर नफा कमवण्यासाठी 250 रुपयाने जर विकत असतील तर त्यांना फायदा होणार होता. पण भारतीयांच्या किमती पण वाढल्या असत्या. भारत देशामध्ये पेट्रोलच्या जी किमती आहेत ना त्या खूप गगनाला भिडल्या असत्या. कारण पहा सिच्युएशन उलट होत असते, कारण मागणी जास्त आहे पण पेट्रोल पुरवठा कमी आहे. पुरवठा कमी आणि मागणी जर जास्त असेल तर काय होईल, महागाई वाढेल. मग हे असं होऊ नये, महागाई वाढू नये आपल्या देशाची, या निमित्ताने केंद्र सरकारने डायरेक्टली काय केलं पहा, त्यांच्यावरतीच विंडोफॉल टॅक्स वगैरे तिथं लावलेला होता. जसं कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं की आम्ही 100% तुमच्यावरती काही टॅक्स लावू. जर तुम्ही ब्रिक्स नेशनने जर काही कुटाने केलात तर आम्ही तुमच्यावरती 100% टॅक्स लावू असं त्यांनी म्हटलं ना. अगदी ती सिच्युएशन इथं झाली होती विंडोफॉल टॅक्समध्ये. मग 2022ची सिच्युएशन आता कमी होत आहे व रशिया आपल्याला डायरेक्टली भारतालाच तेल देत आहे. या कारणानिमित्त पहा भारत सरकारने काय केलं की आता विंडोफॉल टॅक्स आम्ही रद्द करत आहोत अशी घोषणा त्यांनी काल केलेली आहे, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज येते पहा, म्हणजे इंडियन एक्सप्रेसकडे येऊयात. आता अगदीच थोडेसे 2 घटनाक्रमाचे आहेत. पहिली बातमीला आपण जाऊन येऊयात. हे फ्रंट पेज आहे, स्किप करू शकता. त्याच्यानंतर पहिल्या पेजवरती एक न्यूज आहे पहा, बायडन पार्डन सन हंटर इन टॅक्स आर्म्स केसेस, ट्रम्प सेज मिसकॅरिएज ऑफ जस्टिस. आता पहा असं कुठेतरी आपल्या भारतीय संविधानामध्ये पण आहे एक कलम आहे आर्टिकल 72. ते काय म्हणतं तर राष्ट्रपती जे असतील ना आपल्या देशाचे त्यांनी क्षमादान करू शकतात. कोणाला क्षमादान करू शकतात पहा, हायकोर्टाने एखाद्या व्यक्तीला सजा दिली, मग सुप्रीम कोर्टाने पण त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली. मग आर्टिकल 72 काय म्हणतं, सुप्रीम कोर्टाने जर एखाद्या व्यक्तीला दंड केलेला असेल तर त्याला क्षमा करण्याचं काम हे आर्टिकल 72 नुसार प्रेसिडेंट ऑफ इंडिया करू शकतील, बरोबर. मग त्याच धर्तीवर पहा USA मध्ये पण तो कानून आहे. मग जे बायडन आहेत, जो बायडन यांनी सध्याला ते काय आहेत प्रेसिडेंट पदावरती आहेत व त्यांचा कार्यकाळ आता संपत आलेला आहे, बरोबर. व त्यांचा मुलगा जो आहे ना तो कन्व्हिक्टेड आहे. कशामध्ये पहा, आर्म्स ॲक्टमध्ये आहे, टॅक्सेशनमध्ये त्यांनी गुन्हा केलेला होता त्यामुळे त्यांना शिक्षा झालेली आहे, बरोबर. हंटर बायडन यांना शिक्षा झालेली आहे, म्हणजे त्यांचे मुलगा आहेत ते, बरोबर. मग जो बायडन यांनी जाता काम काय केलेलं आहे पहा, डायरेक्टली जसं भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 72 आहे, आता
आपल्याला ते लक्षात ठेवायचं नाही की आर्टिकल किती आहे त्यांचं, पण तशा पद्धतीने तिकडे पण आहे. मग त्यांनी काय केलं, त्यांची पॉवर, प्रेसिडेन्शियल पॉवर यूज करून डायरेक्टली त्यांच्या मुलाला तिथं क्षमा केलेली आहे. म्हणजे आता शिक्षा होणार आहे का त्यांना, तर बिलकुल नाही. मग आता पहा, अगदी यावरून ह्या न्यूजला जर आपल्या भारतीय प्रेसिडेंट ऑफ इंडियाशी रिलेट जर केलात तर मग परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे जी पार्डन करण्याची जी पॉवर आहे, क्षमादान करण्याची जी पॉवर आहे, ती खरंच योग्य आहे का, असा जर प्रश्न आला, म्हणजे असं डायरेक्टली स्टेटमेंट येणार नाही, पण अशा पद्धतीचा जर स्टेटमेंट आलं तर तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सांगता येणं गरजेचे आहेत. आता पॉझिटिव्हली काय आणि निगेटिव्हली काय, जर निगेटिव्हली जर म्हटलात तुम्ही तर अगदी जो बायडन यांचं उदाहरण घेऊ शकता तुम्ही, की पदावर असताना, प्रेसिडेंट पदावर असताना त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलालाच त्यांनी काय कन्व्हिक्ट म्हणजे क्षमा केलेली आहे. आता पहा, प्रेसिडेंट ऑफ इंडियानी जे जे काही निर्णय घेतले जातील त्यांच्याबद्दल आपण तिथे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये तिथं चॅलेंज तर करू शकत नाही. ओके, फक्त ज्युडिशियल रिव्ह्यू कोणत्या गोष्टीचा आहे, त्यांनी आणीबाणीविषयीच्या निर्णयाचा आहे. पण आज घडीला तरी पहा, जे पार्डन वगैरे एखाद्या व्यक्तीला केलं तर त्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये वगैरे घेऊन जाऊ शकत नाही, बरोबर आहे. आता कदाचित घेऊन पण जाऊ शकतं, कारण 1980चं जजमेंट आहे आपल्याकडे वाय व्ही चंद्रचूड यांचं, पण आज घडीला तर तशा पद्धतीने एकही गोष्ट चॅलेंज करण्यात आली नाही. त्यानंतर प्रतिभाताई पाटील ज्यावेळेस प्रेसिडेंट ऑफ इंडिया होत्या पहा, यांनी काय केलं पहा, 32 लोकांची शिक्षा माफ करून त्यांना काय केलं, जेलमध्ये कन्वर्ट केलं त्यांना. ओके, म्हणजे फाशीची शिक्षा झाली होती 32 लोकांना, 32 कैद्यांना, पण त्यांनी काय म्हटलं की फाशीच नका देऊत, यांना काय करा, म्हणजे आजीवन कारावास, अशा पद्धतीने त्यांची शिक्षा, फाशीची शिक्षाला त्यांनी आजीवन कारावासमध्ये बदल केली. मग आजीवन कारावासमध्ये जर बदल करण्यात आल्यानंतर प्रॉब्लेम काय होणार आहे पहा, तर अगदीच आपण जे टॅक्स पेयरचा जो मनी असतो त्याच्या पैशावर त्यांना जिंदा ठेवतो आपण, बरोबर आहे. त्यानंतर जी फाशीची शिक्षा झालेली होती ना, ती फाशीची शिक्षा फक्त हिनस क्राईममध्येच होते ना. असं साधारण आता बघा, चोरी झाली फक्त तर फाशीची शिक्षा देतो का आपण, तर बिलकुल देत नाही. कुठे देतो, तर मर्डर झालेला असेल किंवा दहशतवादी हल्ला झालेला असेल, अशा ठिकाणीच आपण हिनस क्राईम असेल तरच फाशीची शिक्षा आपल्या देशामध्ये दिली जाते, बरोबर आहे. तरी पण 32 लोकांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांनी काय केलं, त्याला आजीवन कारावासमध्ये बदल केलं. मग आजीवन कारावासमध्ये बदल झाल्यानंतर पहा, आजीवन कारावासमध्ये पण काय होतात नेमकं इश्यू, तर अगदी आपण त्यांना काय करतो, आपल्या पैशाने वगैरे तिथे त्यांना तशा पद्धतीने ठेवतो, व अगदी ते काही आपल्या समाजासाठी चांगले आहेत का, नाहीत, कारण त्यांनी हिनस क्राईम केलेला आहे ना. त्यामुळेच पहा, अगदी लोअर ज्युडिशरी, त्यानंतर हायकोर्ट, त्यानंतर सुप्रीम कोर्ट, ह्या तिन्ही जणांनी तिथं काय त्यांना कन्व्हिक्टेड मानले होतं व फाशी शिक्षा दिली होती. पण अगदीच त्यांनी तसे निर्णय घेतले व त्यांना काय तिथं क्षमा वगैरे करावं लागलं. मग हे कुठेतरी चॅलेंजिंग आहे की बाबा, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टांनी निर्णय दिलेला असताना पण प्रेसिडेंट ऑफ इंडिया जर बदलत असतील तर हे अगदीच चुकीचं आहे. या नात्याने ही निगेटिव्ह गोष्ट असते की आर्टिकल 72 डिलीट करण्यात यावं असं तुम्ही म्हणता. आता आर्टिकल 72 आपल्या भारतीय संविधानामध्ये असावं याबद्दल थोडीशी पॉझिटिव्ह गोष्टी पाहूयात. आता 72 कलम का असणं गरजेचं आहे, तर आपलं जे भारतीय न्यायमंडळ आहे ना, किंवा जी न्यायव्यवस्था आहे ती काय म्हणते की 1000 अपराधी सुटले तरी चालतील, पण एक निरपराध व्यक्तीला सजा होऊ नये असं म्हणतं. मग ती त्याच बेसिसवर पहा, लोअर ज्युडिशरी असू द्या, हायर ज्युडिशरी असू द्या, म्हणजे हायकोर्ट असू द्या, त्यानंतर सुप्रीम कोर्ट असू द्या, मग या कोर्ट्सनी घाईमध्ये व पुराव्यांची जास्त चांगल्या पद्धतीने पडताळणी न करता एखाद्या व्यक्तीला जर तिथे शिक्षा देण्यात आलेली असेल तर त्या शिक्षेचं परत एकदा रिव्ह्यू करण्याचं काम प्रेसिडेंट ऑफ इंडिया करतात, बरोबर आहे. म्हणजे पहा, आपल्या देशामध्ये ना खूप मोठ्या पद्धतीच्या चाळण्या वगैरे ठेवल्या आहेत व चेक अँड बॅलन्स खूप भारी आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये. ओके, म्हणजे पहा, लोअर ज्युडिशरीचा जर निर्णय चुकला ना तर हायकोर्ट तिथं पाहतं, व हायकोर्टाचा जर निर्णय चुकला ना तर सुप्रीम कोर्ट पण त्यावरती वचक ठेवून असतं की बाबा खरंच यांचा निर्णय वगैरे चुकलेला असेल का. मग पहा, या तिघा जणांचे पण निर्णय जर चुकलेले असतील ना तर त्यावेळेस प्रेसिडेंट ऑफ इंडियाची तिथं पॉवर कामाला येते व त्या व्यक्तीला तिथं वाचवलं जाऊ शकतं. ओके, आय थिंक एक साऊथ इंडियन मूवी पण आहे, त्या पद्धतीने दाखवलेलं आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडून ते लेटर येतं व त्याला तिथं म्हणजे अगदीच फाशीची शिक्षा होणार असते, पण जनता तशा पद्धतीने आंदोलन करतो व लगेच त्यांना काय फाशीची शिक्षा वगैरे रोखली जाऊ शकते. मग अगदी तशा पद्धतीने पहा, आपल्या देशामध्ये हेच तर आहे. ओके, म्हणजे भारतीय संविधानाचं एक ब्युटी काय आहे तर अगदी चेक अँड बॅलन्स खूप भारी पद्धतीने आहे पहा आपल्या देशामध्ये. ओके, मग यासाठीच असं घाईमध्ये वगैरे डिसिजन जर झालेला असेल तर त्याला परत एकदा रिव्ह्यू करण्यासाठी प्रेसिडेंट ऑफ इंडिया तिथे असतील. या निमित्तानेच आपल्याला काय आर्टिकल 72चं महत्त्व आपल्या देशात दिसून येतं. आय होप हे सर्व पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या क्लिअर झालेले असतील. त्याच्यानंतर आता डायरेक्टली जाऊयात आपण. पहा, एक एक्सप्लेन सिरीजमधील एक चांगला आर्टिकल आलेला आहे ते पाहूयात. बाकी योगेंद्र यादव सरांचं वगैरे आर्टिकल आलं आहे, शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या, अन्यथा आपल्या UPSCसाठी गरजेचं नाही. पहा, जिथं मला वाटतं ना की UPSCसाठी हे गरजेचं आहे, मी नक्की घेण्याचा प्रयत्न करतो. आता पहा, डिसेंबर 2022ची एक आकडेवारी आहे NCRBची. त्या आकडेवारीनुसार ना आता 4,36,266 कैद्यांसाठी सुविधा आपल्या
देशभरामध्ये करण्यात आलेली आहे. पण आज घडला कैदी किती राहत आहेत त्या जेलमध्ये? 5,73,220 एवढे कैदी राहत आहेत. म्हणजे याची जर आकडेवारी तुम्ही पाहिला तर 131% कैदी तिथं आपल्या देशभरामध्ये वाढलेले आहेत. म्हणजे 31% कैदी जास्त आहेत. बरोबर. मग हे 31% कैदी कशामुळे जास्त झालेले आहेत? व जर तुम्ही यांचं जर ॲनालिसिस केला तर याच्यापूर्वी पण एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती. पहा की ज्यावेळेस तुम्ही जेलमध्ये जाता ना, जेलमध्ये गेल्यानंतर तिथं कास्टचा कॉलम होता म्हणून पूर्वी. ओके, तर कास्टचं कॉलम हटवण्यासाठी पण सुप्रीम कोर्टामध्ये PI गेली होती व सुप्रीम कोर्टाने ते आता हटवलेलं आहे. बरोबर. मग ह्या कास्टच्या कॉलमनुसार जर तुम्ही पाहिलात ना, SC ST OBC यातील जे कैदी आहेत त्यांचं प्रमाण 70% आहे. जे 131% जी जनता आहे, 131% जे कैदी आहेत ना, यामध्ये 70% कैदी कोण? SC ST OBC आहेत. मग असं का झालेलं असेल बरं? ह्यांचं प्रमाण का तिथं जास्त आहे? तर अगदी पहा, यांच्याकडे एज्युकेशनचा तिथं अभाव आहे. बरोबर. एज्युकेशनचा अभाव, त्यासोबतच काय, जे ज्युडिशरी सोबत जे रीच आहे ना ती पण कमी आहे. कारण आज पण तुम्ही सहज जा, एखाद्या वकिलांना, हायकोर्टचं वकील असू द्यात किंवा मॅटचं वकील वगैरे असू द्या, आता इकडे म्हणजे तुमच्या शहरामधील जे वकील असतात ना त्यांना तेवढं म्हणजे हे नाही आहे. ओके, त्यांची फीस वगैरे तेवढी जास्त नसते. पण तुम्ही ज्यावेळेस हायकोर्ट, आता रीट पिटिशन कुठं करता तुम्ही? फक्त हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाता ना, डायरेक्टली दिवाणी न्यायालयामध्ये तुम्हाला रीट पिटिशन करता येत नाही. मग तुम्ही शक्य झालं तर ज्यावेळेस रीट पिटिशनसाठी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात हायकोर्टामध्ये जाताना त्यावेळेस तुमची जर फीस पाहिलात ना तर आपल्या पायाखालची जमीन जाईल. बरोबर आहे. व एवढा पैसा ते 2 ते 2.5 लाख वगैरे तशा पद्धतीने रीट पिटिशनसाठी ती मागतील आपल्याला. बरोबर आहे. मग 2 ते 2.5 लाख रुपये जर एखाद्या वकिलाची फीस असेल तर मग अगदीच हे जातील का बरं? 70% जी जनता वाढलेली आहे आपली, तर ज्युडिशियल रिसच त्यांच्यासोबत नाही आहे ना. बरोबर. 2 लाख रुपये जर असतील तर मग ते नक्कीच जामीनवर वगैरे बाहेर आले असते. पण त्यांच्याजवळ तशा पद्धतीने पैसा वगैरे नाही आहे किंवा वकील लावण्याची फीस वगैरे त्यांना परवडत नाही. या कारणानिमित्त ते काय जेलमध्येच आहेत. पहा, मग यासाठी 70% जनता आज काय वकील त्यांना परवडत नाही आहे. मग आपल्या देशामध्ये न्याय स्वस्त आहे की महाग आहे? तर बिलकुल महाग आहे. पहा, हे एक बॅकड्रॉप आहे. आता अगदीच हे फक्त तुम्हाला माहिती असू द्यात. ज्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये वगैरे बोलायचं ना, फक्त पॉझिटिव्ह बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करा, पण निगेटिव्ह पण गोष्टी ना पॉझिटिव्हलीरित्या निगेटिव्ह गोष्टी सांगण्याचा तुम्ही थोडंसं सवय करा. ओके, त्यानंतर थोडंसं पुढे येऊयात आपण. पहा, हे जे 31% जे जनता सांगितली मी किंवा कैदी सांगितले त्यापैकी 70% तर काय SC ST OBC आहेत. व हे पण यांच्यावरती ट्रायल वगैरे झालेलं आहे का? तर बिलकुल ट्रायल अद्याप झालेलं नाही आहे. पहा, ओके, म्हणजे हे असे कैदी आहेत, हे कच्चे कैदी म्हणतो, कारण यांना शिक्षा झालेली आहे का? ज्युडिशरीने शिक्षा वगैरे यांना सुनावलेली आहे का? तर बिलकुल सुनावली नाही आहे. तरी पण हे जेलमध्ये पडून आहेत. पहा, मग यावरून प्रॉब्लेम काय होतो? पहा, एक तर जेलमध्ये आपली लोकसंख्या वाढत आहे किंवा कैद्यांची संख्या तिथं वाढत आहे. त्यानंतर जेलमधील जे व्यवस्थापन आहे त्याच्यावरती पण ताण येतो. बरोबर आहे. म्हणजे आता पहा, एखाद्या बसची क्षमता आहे 50 व्यक्तीला घेऊन जाण्याची, व त्या बसमध्ये जर 72 व्यक्ती बस जर बसलेली असतील तर जो ड्रायव्हर असेल त्याला बस मॅनेज करताना अडचण येतील ना? बिलकुल अडचण येतील. पहा, बस बॅलन्स वगैरे तिथं होऊ शकणार नाही. किंवा आपली जी 2 व्हीलर असेल, म्हणजे बाईक तर प्रत्येकाने चालवलेलीच असेल, त्यामध्ये जर तुम्ही 5-6 व्यक्तींना जर घेऊन बसलात तर अगदी तुम्हाला गाडी चालवता येणार नाही ना. अगदी त्याच पद्धतीने पहा, जेव्हा जेलमध्ये कैद्यांची संख्या वाढते ना त्यावेळेस काय होतं? पहा, ॲडमिनिस्ट्रेशनवरती त्यावरती ताण येतो. भारत सरकारमार्फत 100 कैद्यांसाठी जे बजेट येत असेल, ओके, त्याला जर आता इथे 131 कैदी जर राहत असतील तर जे 31 कैदी आहेत ना ते आगावीचे कैदी झालेले आहेत. त्यामुळे पहा, आता अगदीच त्या बजेटमधून 31 कैद्यांना त्यांनी त्यांच्या राहण्याचं, खाण्याचं व्यवस्थापन वगैरे कसं करावं? मग हे इथं ताण निर्माण होतो. मग यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली होती. पहा की आता एखाद्या व्यक्तीला जर आपण जामीन देत असू तर आपण काय करूयात? त्याला डायरेक्टली त्याचं टॅगिंग वगैरे करूयात किंवा इलेक्ट्रॉनिक एक जसं स्मार्ट वॉच आहे. पहा, स्मार्ट वॉच किंवा स्मार्ट रिंग वगैरे आलेले आहेत मार्केटमध्ये. मग ते तशा पद्धतीने काहीतरी डिव्हाइस आपण त्याच्या मनगटावरती वगैरे बांधूयात, ज्यामुळे त्याला जामीन दिलं तरी ना तो आपल्या काय असेल, टचमध्ये असेल. अशा पद्धतीने एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली होती की बा कैद्यांची तर संख्या जास्त झालेली आहे, मग यांना जामीन तर देणं गरजेचं आहे. पण पहा, ह्या कैद्यांना जर आपण मार्केटमध्ये सोडलं, ओके, ह्या कैद्यांना जर आपण या कैद्यांना जर आपण खुलं सोडलं तर काय होणार आहे? आता नुकतीच लातूर जिल्ह्यामधील एक न्यूज आहे की तो म्हणजे पॅरोलवरती तो बाहेर आलेला होता, मग त्यांनी त्याच्या पत्नीचा खून केला. बरोबर आहे. मग अशा घटना घडत असतात. बरोबर. कच्च्या कैद्यांना वगैरे जरी म्हणजे क्रिमिनल माइंडेड व्यक्तीला जर आपण बाहेर सोडलं तर अगदी तो समाजासाठी काय असतो? घातक असतो. बरोबर आहे. मग हा व्यक्ती दुसरं कोणतं क्राईम वगैरे करू नये यासाठी काय करणं गरजेचं आहे? पहा, त्याची टॅगिंग करणं गरजेचं आहे. मग टॅगिंग करणं गरजेचं म्हटल्यानंतर आता टॅगिंग कसं करू शकतो का आपण? म्हणजे पोलिसांनाच त्याच्या मागोमावरती लागू शकतो का? तर आणखीन थोडं जास्त ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे वाढेल तिथे. मग यासाठी काय दिलेलं आहे? पहा सोल्युशन. USAने काय केलेलं आहे तर प्रत्येक व्यक्तीची तिथे टॅगिंग केलेली आहे. एखाद्या
कैद्याला जर तुम्ही जामीनवर वगैरे जर सोडत असाल ना, तर तिथं त्याची टॅगिंग केलेली आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसनुसार. पण जेव्हा जे भारत देशामध्ये येतं ना, भारत देशामध्ये आल्यानंतर पहा ह्याची कॉस्ट वगैरे तिथं वाढेल. आता ते कदाचित अमेरिकेला परवडत असेल, पण भारत देशाला ती परवडणार नाही आहे. कारण अगदीच $200 इतका त्याचा खर्च झालेला आहे. पहा, ओके, $200 इतका त्याचा खर्च होत असेल तर आपण ते परवडू शकत नाही ना. म्हणजे त्यांना ते परवडतं अमेरिकेला, पण आपल्याला ते परवडू शकत नाही. कारण तुम्ही $200 जर म्हटला तरी ते अगदी दुसरीकडे त्याचं व्यवस्थापन वगैरे चांगल्या पद्धतीने झालं असतं. मग यासाठी भारत सरकार हे अफोर्ड करू शकत नाही आज घडीला. त्यानंतर दुसरा एक लीगल डॉक्युमेंटचा इश्यू आहे, तो आहे काय, आर्टिकल 21. आर्टिकल 21 मध्ये काय आहे, पुट्टास्वामी जजमेंट अथवा राईट टू प्रायव्हसी. ओके, म्हणजे कैद्याला आपण जर बाहेर सोडलं व त्याच्या मनगटावर जर घड्याळ वगैरे बांधलेलं असेल किंवा स्मार्ट रिंग जर त्याला पहनलेली असेल व त्याला पोलीस जर ट्रॅक करत असतील तर काय होतं पहा, त्याच्या आर्टिकल 21चा तिथं हनन होतं. हनन का होत आहे तर राईट टू प्रायव्हसी काय म्हणते की कोणी आपल्यावर वचक वगैरे ठेवून राहू शकत नाही, तुम्हाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार तिथं देण्यात आलेला आहे. मग जर राज्य सरकारमार्फत हे जर अधिकार तुमचं हनन होत असेल तर मग हे अगदी चुकीचं आहे. व नुकतंच पहा 8 जुलैला सुप्रीम कोर्टाच्या बेंचने पण अशा पद्धतीने एक एका केसला त्यांनी रद्दबातल केलेला आहे. झालेलं काय होतं पहा, जे नार्कोटिक ड्रग जी केस आहे 1985चा जो ॲक्ट आहे त्यानुसार 2 फॉरेनर्सला त्यांनी अटक केली होती दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशनने, नार्कोटिक्स विभागाने, बरोबर. मग त्यांना दिल्ली हायकोर्टाने पण दिलं पहा. पण दिल्ली हायकोर्टाने फॉरेनर्स आहेत या नात्याने त्यांनी काय केलं पहा, त्यांच्यावरती गुगल मॅपचं जे पिन आहे ते शेअर करायला सांगितलं पोलिसांना. पण ज्यावेळेस ते फॉरेनर्स गेले सुप्रीम कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टाने अगदीच दिल्ली पोलिसांनी दिल्ली हायकोर्टानं वगैरे तशा पद्धतीने खडसावलं की बाबा तुम्ही असं करू शकत नाही. का तर आर्टिकल 21 आपलं काय म्हणतं की प्रत्येकाला राईट टू प्रायव्हसी आहे, बरोबर. मग ते कुठे का जात नाही त्याबद्दल आपलं हे नाही आहे, पण तुम्ही तसं करू शकत नाही. त्यांच्या डिव्हाइसचा लॉक वगैरे आपला तुम्ही स्वतःच्या ताब्यात घेऊ शकत नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने त्यांचे काय केले, जामीनच रद्द केली. पहा त्या कैद्यांची 2. मग अगदी तो एक आपल्या देशासमोर एक इश्यू आहे. पहा, एकीकडे आपण जाऊ शकतो म्हणजे त्यांना टॅगिंग वगैरे देऊ शकतो, पण टॅगिंग एकतर आपल्याला अफोर्ड करत नाही आहे आपण, आपला भारत देश अगदीच विकसित आहे त्या नात्याने. आणि दुसरी एक गोष्ट म्हटल्यानंतर पहा, राईट टू प्रायव्हसीचा, कैद्यांच्या प्रायव्हसीचा तिथं इश्यू होतो. ओके, मग याला सोल्युशन काय म्हणता मग, तर अगदीच पहा 268वी जी लॉ कमिशनचा रिपोर्ट आहे ना, यांनी काय म्हटलेलं आहे तर अगदीच एकीकडे राईट टू प्रायव्हसी आहे, ओके, त्या व्यक्तीची, आणि दुसरीकडे आहे ज्युडिशरी, बरोबर. मग अगदी त्याला मधला मार्ग घेणं खूप गरजेचं आहे असं 268वी लॉ कमिशनची रिपोर्ट सांगते. मग यासाठीच तुम्ही पण म्हणू शकता पहा, ग्रेव्ह अँड हिनस क्राइम्स व्हेअर द अक्युज्ड पर्सन हॅज अ प्रायोर कन्व्हिक्शन इन अ सिमिलर ऑफेन्सेस द रिपोर्ट सेड. ओके, मग लॉ कमिशनचं म्हणणं काय, मधला मार्ग अशा पद्धतीने काढा तुम्ही की ज्या व्यक्तींनी हिनस क्राईम केलेला आहे व ती व्यक्तीवर जर आपला संशय वगैरे असेल ना, तर त्यांना तुम्ही जिओ टॅगिंग वगैरे त्यांच्या मनगटावर वगैरे तशा पद्धतीने बँड बांधून त्यांना बाहेर पाठवा. जामीन देत असताना त्यांच्यावरती तुम्ही नक्कीच वचक ठेवू शकता. ओके, व ही ज्युडिशरी पण नक्की करू शकते. या व्यक्तीचा राईट टू प्रायव्हसीसाठी आपण दुसऱ्या व्यक्तीचा जीविताचा अधिकार आपण काढून घेऊ शकत नाही. पहा, कारण अगदी हा कैदी आहे व अगदीच आपल्याकडे आपल्याकडे जी प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ जी आहे ती ऑलरेडी फॉलो केलेली असते. म्हणजे पोलीस व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते ना, त्याला संपूर्ण प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ नुसारच अटक केली जाते. असं उठलं की सुटलं कोणाला पण अटक आपल्या देशामध्ये केलं जात नाही, बरोबर आहे. या नात्याने आपलं काय सांगता येतं इथं की तो व्यक्ती खरंच हिनस क्राईम जर केलेला असेल ना, तर तो भावी आयुष्यात जामीनवर सुटल्यानंतर आणि कोणाचा वगैरे खून वगैरे करू नये किंवा कोणाचं मर्डर वगैरे करू नये, यासाठी त्याला जिओ टॅगिंग करणं किंवा त्याचं GPS वगैरे ट्रॅक करणं हे खूप गरजेचं आहे. ओके, मग यासाठी तुम्ही काय करू शकता तर त्याचं राईट टू प्रायव्हसी जे आहे ते आपण थोडंसं कमी केलं तरी चालू शकतं. कारण तो व्यक्तीने जर जाऊन उद्या कोणाचं दुसऱ्या व्यक्तीचं जर क्राईम तिथं घडून आणलेलं असेल तर मग ती आपल्याला परवडणारं नाही आहे. या निमित्ताने आपण काय म्हणू शकतो की ते हिनस क्राईमवाले जे कैदी असतील त्यांचा आपण नक्कीच राईट टू प्रायव्हसी काढून घेतलं जाऊ शकतं. ओके, त्यामुळे अगदीच आपल्याला फायदे काय होणार आहेत पहा ना, जे कैद्यांची संख्या वाढलेली आहे आपल्या जेल्समध्ये ती कमी नक्की होण्यासाठी मदत होईल असं तुम्ही तिथं बेसिकली म्हणू शकता. त्याच्यानंतर पहा, ब्रिक्स नेशनबद्दलचा हा आर्टिकल आपण कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ओके, ज्या व्यक्तींना माहिती नाही त्यांनी प्लीज कालचं लेक्चर एकदा पाहून घ्या की 100% टॅरिफ वाढवतो असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं व कालच्या लेक्चरमध्ये मी अगदी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलं होतं व आज 30 न्यूज आली आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये. ओके, त्यामुळे पहा आपण अगदीच योग्य पद्धतीने आहोत किंवा चांगल्या वाटेवर आहोत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. डन. त्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये सांगायची नावं राहिली होती ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका ही ब्रिक्स नेशनची सदस्य राष्ट्र आहेत, हे तुम्ही फक्त लक्षात घ्यायचं होतं. डन. तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात. तुमचं होमवर्क दिलेलं आहे मी 361 ते 367 ही कलम तुम्हाला वाचून यायचे आहेत. ओके, तर आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.